मोरेजी, विमा सेवांवरील GST जो बदल झालेला आहे त्यामुळे सामान्य व्यक्तींना कशी मदत मिळेल? कारण विमा पॉलिसीचा जो खर्च कमी झाला आहे त्यामुळे लोकांचं वित्तीय संरक्षण कसं वाढेल असं दिसतंय यातून? सर, निश्चितच वित्तीय संरक्षण वाढणार आहे. आताच डॉक्टर पराबांनी याच्यावर बऱ्यापैकी भाष्य केलेलं आहे, की अ, ज्याचा इन्शुरन्स प्रीमियम 1,000 रुपये होता, त्याला 1,180 रुपये द्यावं लागत होते, 1,880. तर तर तो 180 रुपयाचा प्रीमियम आज ग्राहकाला द्यावं लागणार नाही. त्याची ती बचत होते. त्या बचतीमधून तो त्याचं विम्याचं कव्हर वाढवू शकतो किंवा जे काही विमा पॉलिसीचे रायडर्स आहेत, ते रायडर्स घेऊ शकतोय. आणि विमा सेवेच्या बाबतीत तो आता अलर्ट झालाय, की एका निर्णयामुळं सामान्य मंडळींनाही वाटायला लागलं, की आता भारत सरकारचा सुद्धा विमा सेवेसाठी पूर्ण पाठिंबा आहे. त्यासोबतच विमा सेवेवरचे विमा टॅक्स दर कमी केलेले आहेत आणि यासोबतच महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनानं सामान्य जनतेसाठी, आता महाराष्ट्रात बोलायचं झालं तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेखाली जे काही आपले एनरोलमेंट झालेले आहेत, त्यामध्ये 5,00,000 रुपयापर्यंतचा फॅमिली इन्शुरन्सचा कव्हर आज महाराष्ट्र शासन भरतंय आणि ह्या योजनेमध्ये जवळ-जवळ 1,174 हॉस्पिटल्स महाराष्ट्रात नॉमिनेट केलेले आहेत. हीच योजना भारतभर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ह्या नावानं आहे आणि त्यात सुद्धा सर्वांना त्याचा फायदा होतो. परंतु महाराष्ट्र हे त्यातल्या त्यात अग्रेसर राज्य आहे आणि विम्याची ही राशी आपल्या महाराष्ट्र शासनानं 5,00,000 पर्यंत नेलेली आहे आणि ही उत्तम प्रकारे योजना आपल्या इथं चाललेली आहे. खूप गोरगरीब मंडळींना ह्या योजनेतनं फायदा झालेला आहे आणि ग्रामीण भागात विशेषतः या योजनेमुळं विमा सेवाबद्दल आणि हेल्थ विम्याबद्दल खूप जागरूकता आलेली आहे. आज प्रत्येकाला रेशन कार्ड पिवळं पाहिजे, पांढरं आहे, मिळेल, नाही मिळेल, या सगळ्या गोष्टी आज आपल्यापेक्षा आपल्या ग्रामीण बंधूंना जास्त प्रकारे अवगत आहेत आणि ते आता अलर्ट झालेत. तर हा एक सुपरिणाम आपल्याला दिसेल या सगळ्या बाबतीतला. तर विमा क्षेत्रातली ही प्रगती आहे आणि अजून खूप मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. कारण प्रगतीत देशाच्या प्रमाणात जर आपण बघितलं, तर आपल्याकडचं विमा सेवेचं कवच अद्याप खूप कमी आहे. अजून काही प्रश्न आहेत, की जे इन्शुरन्स कंपनी IRDA लेव्हलला घेऊन जातायत आणि हॉस्पिटलच्या सेवा ज्या मिळतायत त्याबद्दल आहेत, बऱ्याच तक्रारी मोरेजी, आहेत. आता ही जी सुधारणा आहे हे दुसरा टप्पा आहे. असे अनेक टप्पे सुधारणांचे होत राहतील आणि आणखीन चांगले परिणाम आपल्याला दिसतच राहतील. तुम्ही जो महत्त्वाचा उल्लेख केलात तो म्हणजे सरकारी योजनांचा आणि त्या अनुषंगानं